पाचवा चेंडू मार्गाचा असणार आहे आणि यामध्ये बदल करतोय चेंडू मध्ये आणि त्रिफळा उद्ध्वस्त करतोय हा लेफ्ट हँड फलंदाज राहुल यांचा. धावसंख्या 17 फलकावरती वाईटचा इशारा होताना पंचांकडून पाहायला मिळते आपल्याला. दरम्यान शेवटचा चेंडू मार्गाचा असणार आहे तर मात्र पुन्हा त्याच पद्धतीला चेंडू वाईटचा इशारा होतोय पंच गण्यांच्याकडनं. 18 धावसंख्या फलकावरती लागवलेली आतापर्यंत शेवटचा चेंडू मार्गाचा असणार आहे. विवेक ह्याच्या हातून पडणारा हा चेंडू चांगलाच फ्लिक त्यावरती 1 धाव 19 धावसंख्या. दुसरा षटक संपते या ठिकाणी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकता बॉईज संघाची धावसंख्येमध्ये 3 गडी बाद 19 धावसंख्या. तिसऱ्या षटक संघासाठी वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो विलास. मार्क आतापर्यंत खूपच दोन छोटासा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो परंतु कारनामे तरी खूप मोठे मोठे पाहायला मिळतात एकता बॉईज संघाच्या ह्या फलंदाजांकडनं. फुल टॉस चेंडू तितका फायदा भेटलेला नाही फलंदाजाला. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. या एक धावनेशी पुढे सरकते धावसंख्या 20 वरती 20 धावसंख्या फलकावरती लगावत असताना तिसरं षटक मार्ग सर पहिलाच चेंडूच संपलेला आहे. फुलटॉस होता चेंडू परंतु तितका फायदा उचलता आलेला नाही मार्क यांना. ऋतिक यांचा पडणारा स्ट्राईक वरती येतो. ऋतिक मात्र ऋतिक यांच्या बॅटीतून येतोय हा षटकार. 6 धावने धावसंख्येत होते वाढ. इथून धावांमध्ये वेग वाढत जाईल असं वाटत आहे कारण ऋतिकच्या बॅटीतून येतो हा पहिला षटकार. पुढील फुलटॉस चेंडू प्रेशर जाणवते आणि क्षेत्ररक्षकावरही प्रेशर जाणवते आणि चौकार भेटतोय. हा पुढील चेंडूवरती 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या फलकावरती 30. ज्या पद्धतीने म्हटलं की इथून धावांमध्ये गती वाढत जाणार आहे कारण पहिला षटकार जेव्हा ऋतिक यांच्या बॅटीतून आला होता त्या पुढच्या चेंडूवरती चौकार ठोकण्यात आला. फुलटॉस चेंडू उंचावर गेलेला आहे. एकच धाव. धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत ह्या तिसऱ्या षटकातले. मार्क अजूनही लेफ्ट हँड फलंदाज यांच्या बॅटीतून अजूनही एकही षटकार ठोकता आलेला नाही. आता मात्र फुलटॉस चेंडू 1 धाव. 32 शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातला. चांगली धावसंख्या उभारण्यात यश येते ह्या दोन्ही फलंदाजांकडून. 32 धावसंख्या. शेवटचा चेंडू ऋतिक यांच्याकरता हा पडणारा हा ग्राउंड शॉटचा हा चांगला फटका आणि हा चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण होते 3 क्षेत्ररक्षकांकडनं. 4 या धावसंख्येने होते वाढ. 36 धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ज्या ठिकाणी सरासरी कमी होती त्या ठिकाणी ह्या षटकामध्ये धावांची
गती कुठेतरी कमी होती आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु ह्या षटकामध्ये एक षटकार आणि 2 चौकार आल्या कारणे 17 धावांनी धावसंख्येत झाली वाढ ह्या षटकामध्ये आणि 36 धावसंख्या फलकावरती लगावलेली आहे. शेवटचं षटक येत आहेत. अंकित पाटील यांच्या मार्फत पडणार आहे शेवटचं षटक. पहिला चेंडू मार्गात असणार आहे शेवटच्या षटकातला. पहिला चेंडूवरती प्रहार करतोय मार्क, लेफ्ट हँड फलंदाज, अगदी छोटासा फलंदाज, षटकार. सहा धावने धावसंख्येत बदल झालेला आहे, तर 42 धावसंख्या फलकावरती लगावलेली आहे. अजूनही येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांची गती वाढत चाललेली आहे. दोन्ही फलंदाज आपल्याला लय मध्ये दिसतात, तालमध्ये दिसतात. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला हा फटका, एकच धाव देऊन जाईल, परंतु हौसले यांचे खूप बुलंद. 43 धावसंख्या फलकावरती येणारे 4 चेंडू आहेत. ऋतिक येते स्ट्राईक वरती. आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार ठोकलेला आहे ऋतिक यांच्या बॅटीतून. 2 चौकार ठोकले ऋतिक यांनी आणि एक षटकार ठोकले आतापर्यंत, आणि कॉन्फिडन्स खूपच वाढला असावा त्या फलंदाजीवरती. दरम्यान 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फलकावरती 43 लगावलेली आहे. मात्र खूपच चांगला चेंडू आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पांडे यांचा. धावबाद होतोय ऋतिक. धन्यवाद डीजे, खूप खूप आभार तुमचं. 3 चेंडू संपले आतापर्यंत. 3 चेंडू समाप्त. 43 धावसंख्या फलकावरती लगावलेले आहे. चला शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या फलकावरती 43. मार्क स्ट्राईक एंडर वरती आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे एक षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती अंकित यांच्या. मात्र शेवटचे 3 चेंडू जर निश्चितच मार्क यांना खेळायला मिळाले तरच धावसंख्येमध्ये खूपच वाढ होऊ शकते. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू, परंतु दोन्ही हात सरसावत वाईटचा इशारा होत असताना पंचांकडून अवांतरने धावसंख्येत होते वाढ. 44 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चा लय बिघडतोय, दुसरा स्वैर मारा करतोय. 45 धावसंख्या फलकावरती. दरम्यान 3 चेंडू मार्गाचा अजूनपर्यंत. आता मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले फेकी आणि त्यावरती गडी बाद. मार्ग सारखा गडी रनआउट होतो या ठिकाणी. धावबाद होते 45 या धावसंख्येवरती. धन्यवाद. खूप खुद कप्तान मात्र पुढ्यात आलेला चेंडू पळताळला नाही, निर्धाव जातो चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे आणि धावसंख्या फलकावरती 45. शेवटचे चेंडू होते निश्चितच. 6 धावा देऊन गेला तर 51 धावसंख्या. चौकार गेला तर 49 आणि चांगला फटका होता, परंतु 7 मिळाला नाही फलंदाजाला. अवघी 1 धाव. 46 धावा फलकावरती. 47 धावांचं लक्ष असणार आहे ती 24 चेंडूंमध्ये सेंटर पार्क संघासमोर.
धन्यवाद डीजे. अवघ्या 24 चेंडूंमध्ये 47 धावांचं लक्ष, माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळते, परंतु अशक्य असं नाहीये. कारण तर यापुढील होणारा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना अर्जुन वर्सेस दुर्गेश लेवन. दोन्ही संघाचे संघनायक येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. दुर्गेश लेवन संघ आणि अर्जुन दोन्ही संघाच्या संघनायकांनी येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. दरम्यान चालू असलेला सामना, पहिल्या सेमीफायनलचा हा सामना पाहायला मिळतो आपल्याला. एकता बॉईज वर्सेस सेंट्रल पार्क. प्रथम फलंदाजी करताना 46 धावा कुठल्या, त्या 4 षटकामध्ये 47 धावांचं लक्ष दिलेलं आहे. दरम्यान सलामीचे दोन्ही फलंदाज सेंट्रल पार्क कडनं पाहायला मिळतात. एका ठिकाणी आपल्याला पहिला चेंडू, नोचा इशारा होतोय का पंचानं? प्रेक्षक चला, दुर्गेश इलेव्हन संघ आपला संघनायक पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. नोचा इशारा पंचांकडनं आणि त्या नोचा इशारा होती. एक धाव धावून काढलेले, 2 या धावसंख्येने सुरुवात होते ती सेंट्रल पार्क संघाची. चला, विवेक स्ट्राईक एंड वरती येतोय. पहिल्या चेंडू नो, त्यावरती अतिरिक्त एक धाव धावून काढली. तिथे उडवायला लागेल ना. चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋतिक यांच्याकडनं. ऋतिक पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतो. अवघी एक धाव भेटू शकल्या चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. हे छोटे छोटेसे खेळाडू किती हावी पडतायत ते प्रत्येक संघांसमोर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी यांना चालना मिळते ती भरत मोरे यांच्याकडनं. एक चांगले समालोचक वसई दुर्गेश इलेव्हन संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आता मात्र आपणण्याचा प्रयत्न होता, स्विंग होतोय चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा होतोय पंचांकडनं. अवांतने धावसंख्या होते वाढ, 4 धावसंख्या फलकावरती. 2 चेंडू संपलेला आतापर्यंत. काटोती झेल सुटला या ठिकाणी कोणाचा? रत्नेश यांचा झेल सुटला आणि जीवदान मिळालं आहे. खूप भलं मोठं जीवदान मिळालेलं आहे ते रत्नेश यांच्या करता. 3 चेंडू संपलेल्या फलकावरती 2 धावा 4 धावा लगावलेले असताना पुढील चेंडू टाकण्यात आलेला आहे. चेंडू हा सुद्धा पंचांकडनं स्वैरचा इशारा करत असताना अवांतरने धावसंख्येत होते वाढ. 5 धावसंख्या फलकावरती. 3 चेंडू संपलेले आहेत. 3 चेंडू 5 धावा. 21 चेंडूंमध्ये अजूनही 42 धावांची गरज. तब्बल 12ची सरासरी. चांगलं क्षेत्र, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता मार्फत हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूपच चांगलं क्षेत्र. निश्चितच हा चौकार गेला असता, परंतु क्षेत्ररक्षण असं उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळालं दत्ता यांच्याकडनं. एकच अवघी धाव आपल्या संघासाठी. 3 धावा रोखत असताना दत्ता पाहायला मिळतोय. 6 धावसंख्या फलकावरती. तर पाचवा चेंडू मार्गाचा असताना ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू असताना 7 धावसंख्या फलकावरती. चांगले गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलाच प्रयास करतायत ते सेंटर पार्क संघाचे हे फलंदाज. आता मात्र लालच दिली, त्या लालचचा फायदा षटकार ठोकला शेवटच्या चेंडूवरती रत्नेश यांनी. कुठेतरी सरासरी
धावसंख्या जी हवी होती त्या सरासरीमध्ये थांबवून ठेवला होता. 5 चेंडूंमध्ये 7 धावा फलकावरती लगावलेली होती आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला ती सरासरी लेवलवरती करून टाकली. ती रत्नेश यांच्या बॅटीतून आलेला तो षटकार 13 धावसंख्या फलकावरती लगावत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान पुढचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन. चांगलाच चेंडू चेंडू पायाला आदळून एकच धाव भेटू शकते या चेंडूवरती. खूपच चांगली गोलंदाजी. टप्पा पडला, आतमध्ये आला चेंडू, पायाला चेंडू आदळला, एकच धाव भेटेल त्या चेंडूवरती लेग बायच्या रूपाने. 14 धावसंख्येवर फलकावर लगावत असताना आता मात्र नोचा इशारा पंचांकडनं होतोय. अवांतरने धाव, कुठेतरी अवांतर ह्या धावसंख्या थांबवाव्या लागतील. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांकडनं होतोय. पिचच्या बाहेर टाकत असल्या कारणे अवांतरने धावसंख्येत वाढ होत असताना दिसते. ह्या रोखल्या तर निश्चितच सामन्यामध्ये खूप चुरस पाहायला मिळणार, खूप झंझावात पाहायला मिळणार आपल्याला या सामन्यामध्ये. परंतु अवांतर धावा जर दिल्या तर त्या ठिकाणी कॉन्फिडन्स होतो. या ठिकाणी झेल सुटतोय रत्नेश यांचा. रत्नेश यांना सलग दुसरा जीवदान मिळतोय. धावसंख्या 17, 17 धावसंख्या. निश्चितच हा झेल घेतला रत्नेश तंबूमध्ये दिसला असता आपल्याला, परंतु तसं काही न होता तंबू ह्या चेंडूवरती नो मॅन्स लँड मध्ये होता चेंडू. षटकार गेला. 6 धावने धावसंख्येत होते वाढ. चेंडू चांगला होता, झेल होता निश्चितच त्या ठिकाणी जर खेळाडू असतात तर, क्षेत्ररक्षक असतात तर, परंतु तसं काही नव्हता. षटकार गेला. 6 धावसंख्येने वाढ झाली. धावसंख्येमध्ये 23 धावसंख्या फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू संपलेले आहेत. मात्र चांगला चेंडू, काहीच कळला नाही यष्टिरक्षकाला सुद्धा. निर्धाव जातो चेंडू. 4 चेंडू संपलेले आहेत. 23 धावसंख्या फलकावरती. येणारे 2 चेंडू आहेत या दुसऱ्या षटकातले. बघूया स्ट्राईक वरती विवेक आपल्याला पाहायला मिळते. चकवत असताना गोलंदाज अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू आणि षटकार. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती त्याचा पुरेपूर फायदा घेऊन षटकार ठोकला तो विवेक यांनी. धावसंख्येमध्ये तब्बल 6 ने वाढ. 29 धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून फुल टॉस घेतला चेंडू, त्यावरती क्लिक केला, षटकार ठोकला. 6 धावसंख्येने वाढ. 35 धावसंख्या फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटक टाकण्यासाठी 35 धावसंख्या. आता मात्र येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 धावा सुद्धा करायच्या आहेत. त्या रोखण्यासाठी हा आबिद पठाण आलेला आहे. आता मात्र खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाबती म्हणजे नाश्ता आपल्याला 10 रुपयामध्ये फक्त आमलेट पाव खायला मिळेल या ठिकाणी. लेफ्ट साइडला, आपल्या लेफ्ट साइड, माझ्या लेफ्ट साइडला तिकडे तंबू टाकलेला आहे आमलेट पावचा. त्या मात्र हेलिकॉप्टर फिरवला, त्यावरती येतोय हा उत्तुंग षटकार. 5 धावांची गरज असताना पहिला हादरा बसतोय तो सेंटर पार्क संघाला.
माझी बायको सांग लगीन तू करशील काय माझी बायको तुला नवरी मी तर करणार 5 धावांची गरज असताना धक्का बसला. तब्बल 4 षटकार ठोकण्यात आले होते ते. आणि हे काय, शिवम राय आए और छक्का मार के जिता दिया सेंटर पार्क टीम को. तर यापुढे होणारा दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहायला मिळेल. दुर्गेश लेवन संघ आणि अर्जुन संघ दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालं. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला ते दुर्गेश लेवन संघ. आपला एक लहान गा आला होता या ठिकाणी. आमलेट पावची गाडी टाकलेली आहे. आमलेट पाव जर नाश्ता वगैरे कोणाला भूक लागली असेल तर नाश्ता आपल्याला मिळेल. सामना पहिला सेमीफायनल झाला. मॅन ऑफ द मॅच आपल्याला ठरतोय तो विवेक पांडे. तब्बल 4 षटकार ठोकण्यात आले. लॉसन यांना विनंती